मंडळी, किष्किंधा रेसिपीमध्ये पुन्हा तुमचं स्वागत आहे. आणि आज मी तुम्हाला वांग्याचं भरीत बनवून दाखवणार आहे. चला तर मग भरीत बनवूया. हे असे वांगे भाजून घ्यायचे. आता आपण हे चुलीवर भाजतो, पण आपल्याकडे आता चूल नाही म्हणून आपण असं हे जाळीचं स्टँड आहे आणि ह्याच्यावर हे असे वांगे आपल्याला भाजायला ठेवायची, भाजून घ्यायची. आणि हे लसूण आहे, ही मिरची आहे आणि फोडणीसाठी हा कांदा वापरलेला आहे बारीक चिरून. आणि आपण असं भरीत बनवणार आहे. आता मी वांगे भाजून घेते. मिरची आणि लसूण वाटून घ्यायचं आणि जास्त बारीक वाटायचं नाही, असं ठेवायचं. आणि आता हे वांगी मी भाजून घेतलेत. आता हे ह्याच्यावरचं थोडंसं काळं आहे ते काढून घेऊया. आता वांग खूप छान भाजलेलं आहे. मध्ये मध्ये दिवाळी असल्यामुळे फटाक्यांचा आवाज येत आहे. असं वांग बघून घ्यायचं, किडकं वगैरे असेल तर. कारण आपण डायरेक्टली असं अख्खं वांग टाकलं ना भाजायला, त्याच्यामुळे बघायचं का किडकं नसलं पाहिजे. असं आता वांग छान आहे, किडकं वगैरे नाही आहे. सोपी आहे, कमी खर्चामध्ये रेसिपी आपली. काहीच खर्च नाही. एवढं वांग्याचं भरीत थोडं टेस्टी लागणार ना, तर विचारूच नका. आणि ते पण काही जास्त वस्तू नाही वापरले मी. हे वांग बघा आपलं एकदम निर्मळ आहे, किडकं वगैरे काहीच नाही आहे. कारण वांग्याच्या आळीला खूप भीती वाटते आपल्याला. वास पण छान येतोय वांगी भाजल्यामुळे. कढई लावली. आता आपण त्याच्यात तेल टाकूया. एक पळी तेल टाकलेलं आहे, थोडंसं अजून टाकूया. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यात कांदा टाकायचा आणि कांदा चांगला नरम होऊ द्यायचा, नाही तर ते करकर लागेल त्या भरीतमध्ये. कांदा गरम झालाय चांगला, तेल. आता तेला टाकून कांदा टाकूया. हलवून घ्यायचा. आता थोडं मीठ टाकूया. मीठ टाकून झालं की ही वाटलेली मिरची टाकूया. लसूण आणि मिरची. काहीच ह्याला खर्च नाही आणि एवढं टेस्टी भरीत होणार. हळद टाकूया. आता कांदा वगैरे आपला भाजून झालाय. असं 5 मिनिटं थोडंसं झाकून ठेवूया. झालं आपलं वांग्याचं भरीत. इतकं छान सुंदर टेस्टी झालं.
देठ असं टाकायचं, देठाला पण चव असते. काय ह्याला आपल्याला काही खर्च नाही आला आणि तुम्ही आराम के साथ ह्याच्यावर 2 भाकरी खाऊ शकता. एवढं टेस्टी झालेलं आहे वांग्याचं भरीत. आता भरीत झालं आपलं. असं भरीत घ्यायचं. ते वांग्याचं भरीत झालेलं आहे आपलं. जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की ट्राय करा आणि मी बनवलेली रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर किसकिंदा रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.